राज्यात 2 दिवस मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 12 ते 14 लाख एकरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। त्याशिवाय पशुधनाचीही मोठी हानी झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली। मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला। विशेषतः नांदेडमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याचं ते म्हणाले। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। साधारणपणे गेल्या 3-4 दिवसातल्या सगळ्या अतिवृष्टीमध्ये जवळपास 12 ते 14 लाख एकर जमीन ही त्या ठिकाणी त्याच्यावरची पिकं जी आहेत ती बाधित झालेली आहेत। काही प्रमाणात जनावरांचं नुकसान झालेलं आहे। विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही ढगफुटी सदृश परिस्थिती झाली त्याच्यामध्ये 8 लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे। त्यामुळे ती देखील एक अतिशय वाईट अशा प्रकारची घटना घडलेली आहे। ज्या घरांचं नुकसान झालंय त्यांना मदत देण्यासाठीचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असं ते म्हणाले। मात्र राज्यात आता पावसाचा जोर बऱ्यापैकी ओसरलाय आणि परिस्थिती नियंत्रणात आली आहे, असे ते म्हणाले। मुंबईत काही भागांमध्ये 300 मिलीमीटरपर्यंतची अतिवृष्टी झाली। हा विक्रमी पाऊस असून त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं। ते काढण्याचं काम वेगानं सुरू आहे। अनेक ठिकाणी वाहतुकीचीही धीम्या गतीनं सुरू झाली आहे, असं ते म्हणाले। मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे सुमारे 500 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। मात्र आता त्याची पातळी ओसरते आहे, असे ते म्हणाले। मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। काही भागामध्ये जवळपास 300 mm पर्यंतची अतिवृष्टी ही झालेली आपल्याला पाहायला मिळाली। म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण रेकॉर्ड पाऊस म्हणतो अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे। त्यामुळे काही प्रमाणात काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आपण बघितलं, पण त्यानंतर मात्र तिथलं पाणी रिसीड होऊन तिथला ट्रॅफिक सुरू केलेला आहे। विशेषतः मिठी नदी जी आहे ही धोका पातळीवर त्या ठिकाणी गेल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये 400-500 लोकांना आपल्याला तिथनं इव्हॅक्युएट करावं लागलं, पण आता तिचंही पातळी हळूहळू कमी होते। पण पुन्हा पुढच्या काळामध्ये पावसाचे काही त्या ठिकाणी भाकितं किंवा पावसाच्या संदर्भातले फोरकास्ट हे काही देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपण या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवून आहोत। आता या क्षणी परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे, पण पुन्हा पाऊस आणि संध्याकाळी हाय टाईड देखील आहे। त्यावेळी परिस्थिती अजून मला असं वाटतं क्लोजली वॉच आपल्याला करावी लागेल आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना या आपल्याला कराव्या लागतील। संध्याकाळी पुन्हा उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे। त्यावेळी पाऊस वाढतो का याकडे प्रशासनाचं बारकाईनं लक्ष आहे। आवश्यक त्या उपाययोजना त्यासाठी केल्या जातील, असंही ते म्हणाले। आज शाळा, महाविद्यालय, कार्यालय यांना सुट्टी दिल्यामुळे ताण तुलनेनं कमी झाला, असं त्यांनी सांगितलं।